नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमीला रागिणीवरती संशय असतो आणि त्या संशयाचं निरसन करण्यासाठी तिने मानसीला एक जबाबदारी दिलेली असते. तेव्हा इथे भूमी तिला विचारत असते की रागिणी किचनमध्ये आहे का. तेव्हा रागिणीवरती मानसी आता लक्ष ठेवत असते. ती इथे देवघराजवळ काम करत असते आणि तिथूनच रागिणीवरती लक्ष ठेवत असते. तेव्हा रागिणी घरातली कामं वगैरे आता स्वतःच्या हाताने करत असते. रागिणी इथे डब्यांमध्ये आता तिला जे काही हवं असतं ते सगळं बघत असते आणि त्या पद्धतीने ती स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा मदत करत असते. डबे चेक करण्यासाठी जेव्हा रागिणी त्या ठिकाणी येते तेव्हा मानसी तिला खुणावते आणि म्हणते, आता इथे आई आलेल्या आहेत. तेव्हा वरून भूमीसुद्धा तिच्याकडे बघून स्माईल करते आणि म्हणते की आता कामाला सुरुवात कर. तेव्हा इथे मनू जात असताना तिच्या हातामध्ये इथे ताट असतं आणि त्याच्यामध्ये तेलाची वाटी असते. चुकून ती आता मुद्दामून तिथे तेल सांडवते आणि म्हणत असते की अरे देवा, हे काय इथे तेल सांडलं. लवकरात लवकर मॉप आणते आणि पुसून घेते, नाहीतर कुणीतरी पाय घसरून पडेल ना. तेव्हा इथे मनू आता बाहेर जाते आणि दाराजवळ उभं राहून सगळं काही बघत असते. त्यानंतरला भूमी आपल्या कामाला सुरुवात करते. आता भूमीची वेळ आलेली असते. भूमीला बघायचं असतं रागिणी खरोखर सुधारली आहे की सुधारण्याचं फक्त नाटकच करते. तेव्हा इकडे मनू आता दारापाशी उभं राहून सगळं काही वाकून बघत असते. काय खरं काय खोटं हे तिलासुद्धा बघायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी फोनवरती बोलण्याचं नाटक करत असते. पारितोषला तिने फोन केलाय असं ती दाखवून देत असते आणि जेव्हा इथे भूमी फोनवरती बोलत जात असते तेव्हा खाली तेल सांडलेलं असतं आणि त्याच्याकडे भूमीचं लक्ष नाही आहे असं ती रागिणीला दाखवते. रागिणीसुद्धा भूमीकडे बघत असते आणि तिला खूपच जास्त भीती वाटते. तिला असं वाटतं की भूमी आता इथून चालत जाताना तिचा जर तेलावरून पाय घसरला आणि जर रागिणी पडली तर तिला लागू शकतं, बाळाला काही इजा होऊ शकते, असं इथे आता रागिणीला वाटत असतं. तेव्हा भूमी पारितोषबरोबर बोलत असताना ती चालत असते आणि ती हळूहळू आता अगदी ज्या ठिकाणी तेल सांडलेलं आहे तिथपर्यंत पोचणारच असते आणि तेव्हा त्या तेलावरती भूमीचा पाय पडणार आणि ती पाय घसरून पडणार. तेवढ्यातच इथे रागिणी धावत पळत येते आणि भूमीला थांबवते. ती म्हणते, भूमी, अगं काय करतेस तू? आता पाय घसरून पडली असतीस ना. हे काय इथे तेल सांडले. तेलावरून जर तुझा पाय घसरला असता तर तुला कुठेतरी लागलं असतं, बाळाला काही झालं असतं तर. जरा बाळा आजूबाजूला बघून चालत जा ना. अगं तू दोन जीवांची आहेस, तू आता एकटी आहेस का? अगं बाळ आहे ना पोटामध्ये, मग तुला बाळाची आणि तुझी स्वतःची काळजी घ्यायला नको का? जर आता तुझा पाय जर घसरला असता आणि तू पडली असतीस तर किती मोठा अनर्थ झाला असता, तुला कळलं का? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हे बघ भूमी, अगं बाळा काळजी घे गं. अगं आई असणं किती महत्त्वाची गोष्ट आहे ना, ते तुला आता नाही कळणार, ते तुला नंतर कळेल. जेव्हा इथे रागिणी भूमीची काळजी करत असते, तिला बाजूला करते, तिला थांबवते, तेव्हा इकडे मानसी त्यांच्याकडे बघत असते. मानसीला सुद्धा आश्चर्य वाटतं की खरोखर रागिणी इतकी सुधारली आहे का, की सुधारण्याचं फक्त नाटक करते. त्यानंतरला त्या ठिकाणी आता मनू आलेली असते. मनू मॉप वगैरे घेऊन आलेले असते ते तेल सांडलेलं क्लीन करायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, मनू तिथे बाल्टी वगैरे आणून ठेवते. रागिणी म्हणत असते, भूमी, अगं तू असं का करतेस? बाळा असं नसतं करायचं. अगं तुला व्यवस्थित आता स्वतःची आणि बाळाची दोघांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. असं दुर्लक्ष करून जमतं का? असं अजिबात जमणार नाही आहे. तेव्हा इकडे आता रागिणीला इथे वाटत असतं की भूमी ही माझी मुलगी आहे की काय, अशी काळजी घेत असते. पण इथे भूमीचा तिच्यावरती अजिबात विश्वास बसत नसतो. कारण तिने जी काही कटकारस्थानं केलेली आहेत ती कटकारस्थानं बघता रागिणी इतकी कशी काय सुधारू शकते असं भूमीला वाटत असतं आणि ते साहजिकच आहे. प्रेक्षकांनो, रागिणी इथे लगेचच भूमीला पाणी प्यायला देते. ती म्हणत असते, भूमी हे घे पाणी पी आणि बाळा तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास तर होत नाही आहे ना? कुठे तुला लागलं तर नाही ना? तेव्हा भूमी तिच्याकडे बघतच बसते आणि म्हणते, नाही आत्या, मी ठीक आहे. तेव्हा इकडे रागिणी आता रडत असते. तेव्हा भूमी म्हणते, आत्या काय झालं? तुम्ही रडताय का? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, रडू नाही तर काय करू? अगं मातृत्व म्हणजे काय
मला आत्ता कळतंय मातृत्व म्हणजे काय हे. जर आधी कळलं असतं ना तर बरं झालं असतं. माझा अभिजित मला सोडून गेला नसता. माझा अभिजित मला सोडून गेलाय ना, तेव्हापासून मला माझ्या मुलाची जी कमी आहे ना ती सारखी भासत असते. सगळं काही संपल्यासारखं वाटतं गं. त्याला आधीच त्याच्या कानाखाली देऊन त्याला सरळ मार्गावरती आणलं असतं ना तर बरं झालं असतं. कदाचित माझा अभिजित माझ्याबरोबर असता. तेव्हा इकडे माझा अभिजित गेल्यापासून मला इथे आता जी त्याची कमतरता भासते ना, त्याच्यावरून मला वाटतं, की आई म्हणून मी किती कमनशिबी आहे. आई म्हणून मी जरा चांगली वागले असते, बरी वागले असते, तर किती बरं झालं असतं. माझा आकाश माझ्यापासून दूर झाला, त्याने तर मला आपली आई मानलं होतं ना, पण मीच मातृत्व म्हणजे काय, तेव्हा इकडे जाणून घेऊ शकले नाही आणि आता मला सगळं काही आठवतंय. बाळा, मी चूक केली, पण कधीच ती चूक तुझ्याकडून होणार नाही मला माहिती आहे. पण तरीसुद्धा तू तुझी व्यवस्थित काळजी घेशील. तू तुझी आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेशील ना? हे बघ भूमी, तू मला वचन दे. तू मला वचन दे भूमी, की तू तुझी आणि बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेशील. अगं हे बघ ना, आधी मी आई म्हणून माझ्या मुलांकडे लक्ष दिलं नाही आणि आता जेव्हा अभिजित मला सोडून गेलाय, तेव्हा माझं आई असण्याचं प्रेम किती ओसंडून वाहतंय तू बघतेस ना. आई असणं काय असतं ना ते आता मला कळतंय. ते आधी जरा कळलं असतं तर बरं झालं असतं. पण भूमी, तू मला वचन दे, की तू बाळाची आणि तुझी व्यवस्थित काळजी घेशील. तेव्हा इथे भूमी रागिणीला वचन देते आणि म्हणते, "आत्या, मी स्वतःची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका." तेव्हा इकडे आता भूमी रागिणीला वचन देते आणि मनूकडे बघत असते. मानसीलासुद्धा आश्चर्य वाटत असतं, की एखादी एवढी क्रूर बाई एकाएकी एवढी खरंच सुधारू शकते का? म्हणजे नक्कीच रागिणीमध्ये ही सुधारणा झाली आहे, की ती फक्त सुधारल्याचं नाटक करते, असं इकडे आता मनूला आणि भूमीला दोघींनाही वाटत असतं. त्यानंतरला इथे रागिणी म्हणत असते, की "भूमी, मी तुझ्यासाठी ना छान खीर करते बाळा. तू खीर खाल्लीस ना, की तुला बरं वाटेल." तेव्हा इकडे भूमी ही खूपच जास्त आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागते. रागिनी म्हणते, "तुला आवडते ना तशी खीर करते मी. ह्या अवस्थेमध्ये खीर खाणं ते सुद्धा चांगलंच असतं." तेव्हा इथे आता मनू म्हणत असते, "भूमीताई, तुला काय वाटतं? म्हणजे अजूनही आई सुधारल्या नाहीत असं वाटतं का तुला? तुला अजूनही त्यांच्यावरती संशय आहे?" तेव्हा भूमी म्हणत असते, "मनू, मला कळत नाही आहे गं. पण तुला तर माहिती आहे ना, ह्या बाईने आकाशला आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवण्यासाठी, आकाशला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी किती आणि काय काय कटकारस्थानं केली आहेत ना, ती तुला पण माहिती आहेत. मला असं वाटतंय की ह्या वेळेलासुद्धा रागिनी आत्या असंच काहीतरी करतायत. त्यांच्यावरती विश्वास ठेवायला मला खरंच खूप भीती वाटते गं. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग तेच आहे, की त्यांना पुन्हा या घरावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. आकाशला मुठीत ठेवायचं आहे. फक्त ह्या वेळेला त्यांची जी प्रयत्न करण्याची पद्धत आहे ना, ती थोडी वेगळी आहे. म्हणजे मला असं वाटतंय, की अंक दुसरा असं काहीतरी वाटतंय. त्यांचं प्लॅनिंग दुसऱ्या पद्धतीने सुरू झालेलं आहे, असं भूमी म्हणत असते आणि प्रेक्षकांनो, इथे भूमीला रागिणीवरती आता बरोबर संशय आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे एक दादा आलेले असतात. ते आकाशला म्हणत असतात, की "आकाशदादा, तुमच्यासाठी इथे एक लेटर आलेलं आहे." आणि ते एन्व्हलप आता त्याने तिथे ठेवलेलं असतं. तेव्हा आकाश ते चेक करतो आणि म्हणतो, "हे लोकं पण ना, कधी काय पाठवायचं ना, यांना काही कळतच नाही." आणि तो ते एन्व्हलप फेकून देतो. तेव्हा तिथे आता काका येतात. राजाराम काका म्हणत असतात, "काय रे आकाश, हे काय आहे? काय फेकून दिलंस तू?" तेव्हा आकाश म्हणतो, "तूच बघ ना." तेव्हा इकडे राजाराम काका आता बघतात, तर व्हॅलेंटाईन डेचं ते इन्व्हिटेशन असतं. तेव्हा राजाराम काका म्हणतात, "अरे, व्हॅलेंटाईन डे आहे ना आज, तेव्हा तुला इन्व्हाईट केलेलं आहे." तेव्हा आकाश म्हणत असतो, "पण राजा काका, अरे ती परिस्थिती आहे का आता? तू सांग बरं, आपला अभिजित आत्ताच गेलाय. आत्याची आणि पौर्णिमाची परिस्थिती काय आहे तू बघतोयस ना? आणि अशा अवस्थेमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हे बनतं का रे? मी एवढा पण क्रूर नाही आहे. इतका म्हणजे इन्सेन्सिटिव्ह नाही आहे मी. लोकांची मनं दुखवून मला माझा आनंद साजरा करायचा नाही आहे." तेव्हा राजाराम काका म्हणत असतात, "आकाश, अरे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस." तेव्हा आकाश म्हणतो, "खरं तर ह्या अशा प्रेमाच्या दिवसाची आम्हाला गरज नाही असं मला वाटतं. कारण भूमी आणि मी
आम्ही दोघेजणं जेव्हा एकत्र होतो तेव्हा व्हॅलेंटाईन डे हा का साजरा करतात त्याबद्दल मला काही माहितीच नव्हतं, कारण तेव्हा माझी मनस्थिती बरोबर नव्हती. त्यानंतरला आम्ही जेव्हा पुन्हा एकत्र होतो तेव्हा भूमी सगळं काही विसरली होती. तेव्हा आम्ही दोघेजण एकत्र असूनसुद्धा व्हॅलेंटाईन डे साजरा केला नव्हता. आणि आता तर काय, आता अभिजित गेल्यामुळे सुद्धा आम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकत नाही. पण आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डेच असतो. प्रत्येक दिवस प्रेमाचा म्हणून आम्ही साजरा करत असतो. छोटे छोटे मुमेंट्स आम्ही एन्जॉय करत असतो आणि सेलिब्रेटसुद्धा करत असतोच की. तर आता हा एक दिवस साजरा नाही केला म्हणून काय बिघडलं? तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की आकाश, अरे प्रेमाचे दिवस तर सारखे येतच असतात. प्रेमाचे दिवस हे सगळेच असतात. 365 दिवस असतात असं तू म्हणतोय, सगळं मान्य आहे. पण आकाश तू मला सांग, अरे प्रेमाचे दिवस आपण रोज साजरे करतो का? नाही. हा एकच दिवस आहे जो प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. सगळेजण एकत्र येऊन हा दिवस व्यवस्थित सेलिब्रेट करत असतात. आकाश, अरे आता तूच सांग ना, शिरा आपण असा दरवेळेला बनवत असतो. शिरा आपण नाश्त्याला सुद्धा बनवतो. पण जेव्हा तो शिरा पूजेला बनतो तेव्हा त्याचा अर्थ काही वेगळाच असतो की नाही? जेव्हा पूजेसाठी शिरा बनवला जातो त्याची चव काहीशी वेगळीच लागते. कारण असं म्हणतात की स्वतः शिऱ्यामध्ये देवाचा आशीर्वाद उतरलेला असतो. स्वतः देव त्याच्यामध्ये उतरलेले असतात. म्हणून जेव्हा आपण प्रसादाचा शिरा खातो तेव्हा त्याची चव थोडी वेगळीच लागते आणि प्रसादाच्या शिऱ्याला महत्त्वसुद्धा फार वेगळं असतं. बरोबर की नाही? तसंच व्हॅलेंटाईन डेचं सुद्धा आहे. अरे प्रेमाचे दिवस सगळेच असतात, पण आपण ते सगळेच साजरे करतो असं होत नाही. म्हणून हा एक दिवस असतो जो प्रेमाचा दिवस म्हणून सगळे प्रेमी साजरे करत असतात. म्हणून मला असं वाटतं की आपल्या आयुष्याला अर्थ देणारी, जी नवीन अर्थ देणारी व्यक्ती आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला अर्थ आहे, अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं म्हणजे आपण भाग्य समजलं पाहिजे. तुझ्या आयुष्यामध्ये भूमी आहे. अरे मला माहिती आहे ना, एकदा का आपला साथीदार चुकला की काय होतं ते मला विचार. आपला साथीदार चुकल्यानंतर आपली काय अवस्था असते ती माझ्याकडे बघून तुला कळतच असेल. पण तुझं तसं नाही आहे. भूमी तुझ्या आयुष्यामध्ये आहे आणि त्यामुळे भूमीला स्पेशल फील करून देणं हे तुझं कर्तव्य आहे. हे बघ, अभिजित गेल्याचं दुःख मला पण आहे. असा एक दिवस नाही, एक क्षण नाही जेव्हा मला अभिजितची आठवण येत नाही रे. माझा मुलगा होता तो. पण आता काय करणार होतो मी? अरे चुकीच्या मार्गाला गेला होता आणि त्यामुळे त्याचा अंत झाला आहे. पण त्याचं वाईट मला सुद्धा वाटतं आहे. पण त्याचा परिणाम मला असं वाटते की तू तुमच्या नात्यावरती होऊ देऊ नकोस. दुःख सगळ्यांना आहे, मान्य आहे. पण मला असं वाटते की बाहेर जाऊन जरी तू सेलिब्रेट केलं नाहीस तरी आजच्या दिवशी तू भूमीसाठी काहीतरी गिफ्ट मागव आणि ते गिफ्ट तिला या रूममध्ये दिलंस ना तरीसुद्धा चालेल. पण भूमीला आज आनंद होईल, ती खुश होईल असं काहीतरी कर. अशा दिवसांमध्ये बायकांना आनंदी ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि आज तू तिला स्पेशल फील करवणार आहेस तेव्हा तू आज कामालासुद्धा सुट्टी घे. दिवसभर तिच्याबरोबर राहा आणि तिच्याबरोबर वेळ घालव. तेव्हा इथे पौर्णिमा त्यांचं बोलणं ऐकते. पौर्णिमा म्हणत असते, अच्छा, माझे सगळे दिवस खराब करून या लोकांना व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे, तर मी पण बघते ना हा भूमीला कसं काय गिफ्ट देतो ते. असं इकडे आता पौर्णिमा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनी मस्त भूमीसाठी आणि आकाशसाठी खीर करत असते. तेव्हा इथे मनू लपून छपून बघत असते खिरीमध्ये ती काही टाकत तर नाही आहे ना. तेव्हा इकडे ती ड्रायफ्रूट्स वगैरे आता खिरीमध्ये टाकते. त्यानंतर रागिनी म्हणत असते, ती पुडी कुठे गेली? ती पुडी तर मी इथेच ठेवली होती ना. कुठे गेली ती पुडी? आणि सगळीकडे ती आता एक पुडी शोधत असते. तेव्हा मनूला असं वाटत असतं की आता रागिनी कसली बरं पुडी शोधत असेल. तेव्हा इकडे एका टोपाच्या खाली तिने ती पुडी ठेवलेली असते. रागिनी म्हणते, अरे वा, सापडली. आता हे जे काही आहे ना ते मस्त मी या खिरीमध्ये टाकणार आहे. म्हणजे खिरीला वेगळीच चव येईल आणि भूमीलासुद्धा खूपच जास्त आवडेल. भूमीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा ती पुडी बघितल्यानंतर मनूला खूपच जास्त भीती वाटते, कारण आधीसुद्धा रागिनीने भूमीला आणि तिच्या बाळाला मारण्यासाठी अशा खूप पुड्या आणलेल्या असतात आणि त्याचा तिने उपयोग केलेला असतो. खिरीमधून, अन्नामधून तिला देण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे मनू घाबरते आणि म्हणते की आई आता काय टाकतायत याच्यामध्ये पुडीमधनं? तेव्हा इकडे मनू म्हणते, जाऊन ताईला ही गोष्ट सांगायलाच हवी, नाहीतर ताई ही खीर खाईल आणि नको तो अनर्थ होऊन बसेल.
तेव्हा मनू आता घाबरलेली असते. ती धावत पळत जाऊन ही गोष्ट सगळी आता भूमीला सांगते आणि भूमीसुद्धा अगदी वेळेत त्या ठिकाणी पोचते जेव्हा रागिनी ती पुडीमधली गोष्ट खिरीमध्ये टाकत असते. तेव्हा रागिनी म्हणते, काय झालं भूमी? जेव्हा भूमी रागिनीचा हात पकडते आणि म्हणते, काय करताय तुम्ही? तरी मला वाटलंच होतं, आत्तापर्यंत इतकी कट कारस्थानं केली तुम्ही, बरोबर की नाही? आमच्यावरती सूड उगवायचा आहे म्हणून या घरामध्ये तुम्ही शिरकाव केलात. गोड गोड बोलून आमच्यावरती आता तुम्ही सूड उगवणार आहात ना? तेव्हा रागिनी म्हणते, भूमी अगं हे काय बोलतेस तू? मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, गप्प बसा तुम्ही, एकदम गप्प बसा. इथे आता साळसूदपणाचा आव आणू नका, जसं तुम्ही काही केलेलंच नाही आहे. पुडीमधून काय टाकत होतं आमच्या खिरीमध्ये? माझ्या बाळाच्या आणि माझ्या जीवावरती उठलायत ना तुम्ही. तुम्हाला काही करून मला आणि माझ्या बाळाला संपवायचंच आहे, बरोबर ना? संपत्ती, पैसा, अडका याचा मोह अजून संपलेला नाही आहे का? हे सगळं तुम्हाला अजून हवं आहे, यासाठी हे सगळी नाटकं करताय ना? काय टाकत होता तुम्ही खिरीमध्ये दाखवा, काय टाकत होता? तेव्हा ती आता भूमी रागिनीची मूठ उघडते तर त्याच्यामध्ये केसर असते आणि केसर बघितल्यानंतर भूमीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर भूमी त्या पुडीमध्ये बघते काय आहे ते, तर पुडीमध्ये सुद्धा केसरच असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, भूमी अगं केसर आहे गं. प्रेग्नेन्सीमध्ये केसर जर खिरीमध्ये, जेवणामध्ये, दुधामध्ये टाकली ना तर प्रेग्नेन्सीमध्ये बाईसाठी आणि बाळासाठी दोघांसाठी हे चांगलं असतं. म्हणून ही केसर मी टाकत होते. आपल्याकडे संपली होती म्हणून ते शेजारच्या काकू आहेत ना, त्यांच्याकडे केसर असते म्हणून मी त्यांच्याकडून तुझ्यासाठी खास घेऊन आले आणि पुडीमध्ये घेऊन आले होते, कारण हातामध्ये कशी आणणार ना, म्हणून. तेव्हा मी तुझ्या खिरीमध्ये टाकत होते, कारण प्रेग्नेन्सीमध्ये पोटासाठी केसर खूपच जास्त चांगले असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, भूमी अगं तुला माझ्यावरती संशय येणं साहजिकच आहे गं, कारण आतापर्यंत मी जे काही वागले, जे काही केले ना तुमच्याबरोबर, त्याच्यानंतरला माझ्यावरती विश्वास ठेवणं तुमच्यासाठी किती कठीण आहे हे मला बरोबर माहिती आहे. तुम्ही तरी सगळेजण माझ्यावरती लगेच विश्वास का ठेवाल ना? तुम्ही मला घरामध्ये राहू दिले, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण आता आता मला हे सगळं नको आहे गं. ही कटकारस्थानं करायची मला आता गरज वाटते असं नाही. कारण का, माझा मुलगा अभिजित गेला आणि त्यामुळे माझी अक्कलसुद्धा ठिकाणावरती आलेली आहे. जेव्हा माझा मुलगा मला सोडून गेला ना, तेव्हा मला कळलं की हे सगळं महत्त्वाचं नाही आहे. पैसा, संपत्ती, घरदार याच्यापेक्षाही आपली नाती, आपली मुलं बाळं आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत ना, ते मला आता कळले भूमी. आणि त्यासाठी मी पुन्हा ती चूक करणार नाही आहे, ज्या चुका मी आतापर्यंत करत आली आहे. पण ह्या सगळ्या तुझी चुकी नाही आहे भूमी, कारण का मी आधी जे काही वागले ना त्याच्यावरूनच तुम्ही आता मला घाबरताय ना, माझ्यावरती विश्वास ठेवायला तुम्हाला भीती वाटते. कारण आधी मी जे काही वागले त्यानंतरला तुम्ही माझ्यावरती सहजासहजी विश्वास का ठेवाल ना, पण तसं मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाशने भूमीसाठी एक छान असं गिफ्ट ऑर्डर केलेलं असतं आणि ते गिफ्ट ऑर्डर केल्यानंतर आकाश म्हणत असतो की राजा काका, मी भूमीसाठी गिफ्ट ऑर्डर केले, तिला खूप आनंद होईल. तेव्हा राजा काका म्हणतात, आणि हे काय, या फाईलवरती अजून तू सह्या का केलेल्या नाही आहेस? अथर्वने कधी पाठवलेले आहेत या फाईल्स? माणसेने सुद्धा तुला सांगितलं, शेवटीला तू सह्या केल्या नाहीस म्हणून मी घेऊन आलो आहे. हे बघ आकाश, तू रागिनीला या घरामध्ये ठेवून घेतलंस, तिला तू माफ केलंस, हे काही केलं असलंस ना तरीसुद्धा भावनेच्या भरामध्ये चुकीचा निर्णय घेऊ नकोस. तू तेव्हा निर्णय घेतला होतास ना की प्रॉपर्टीमधून तिला बेदखल करायची, तर करायची आकाश. तू ह्या पेपरवरती सह्या कर आणि तेच गरजेचं आहे. भावनेच्या भरामध्ये तू तुझं कर्तव्य विसरावंस असं मला नाही वाटत. तेव्हा आकाश म्हणत असतो, राजा काका मला असं वाटतंय. तेव्हा रागिनी तिथे येते आणि म्हणते, आकाश काय वाटतंय तुला? तेव्हा आकाश म्हणतो, आत्या तू इथे ये ना गं, ये. तेव्हा इकडे रागिनी त्या दोघांसाठी खीर घेऊन आलेली असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश हे बघ तू त्या फाईलवरती सह्या कर. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आत्या, मी नंतर करेन ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, नाही आकाश, हे बघ ह्या सगळ्याची मला खरंच गरज नाही आहे. आधी संपत्ती, पैसा याच्यामध्ये एवढी आंधळी झाले होते की माझी नाती गोती तेव्हा मला दिसली नाही. मला ते सगळं महत्त्वाचं वाटत नव्हतं. मला तेव्हा फक्त पैसा महत्त्वाचा वाटत होता. पण अभिजित मला सोडून गेला आणि माझी अक्कल ठिकाणावरती आली. अभिजित गेल्यानंतर मला या सगळ्याचा मोह राहिलेलाच नाही आहे रे. मला हे काहीच नको आहे आता. फक्त मी तुमच्यामध्ये हे सगळे दिवस आता काढणार आहे, बास झालं. बाकी मला काहीसुद्धा नको आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, हे बघ आकाश, हे मला खरंच काही नको आहे आता. तू एक काम कर,
ह्या पेपरवरती सह्या कर, मला बेदखल करून टाक. तुमच्यामध्ये मला राहता येते. तू, भूमी, आई, मला माफ करून तुम्ही या घरामध्ये राहण्याची मला संधी दिली. बाकी मला खरंच काही नको रे. हे सगळं आता करून मी काय करणार आहे? हे सगळं मला देऊन तू काय करणार आहेस? त्याच्यामुळे तू एक काम कर, ह्या पेपरवरती सह्या कर आणि ते यांना देऊन टाक. आता जास्त वेळ वाया घालू नकोस. हे बघ, मला या सगळ्याचा आता मोह नाही आहे. मला या सगळ्याची पर्वा नाही आहे. अभिजित बरोबर मी सगळं काही सोडून दिलं. आता मला हे नको आहे. तुमच्याबरोबर राहता येतं आहे यापेक्षा महत्त्वाचं मला अजून काहीसुद्धा नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, आधी मी या सगळ्याच्या मोहात पडले होते, आंधळी झाले होते, पण आता माझे डोळे उघडलेत. अरे या सगळ्यापेक्षा माणसं किती महत्त्वाची आहेत ना, ते सुद्धा मला कळलं आहे. तेव्हा इकडे रागिनी इतकी सुधारले हे बघून आता आकाश, राजाराम काका आणि भूमी सगळेजणच इमोशनल झालेले असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश, तू जरी मला घरी घेऊन आला असलास, तू मला माफ केलं असलंस, तरीसुद्धा तू मला मनापासून माफ केलेलं नाही आहेस हे सुद्धा मला माहिती आहे आणि करशील तरी का ना. आणि ती अपेक्षासुद्धा मी ठेवलेली नाही आहे. अरे मी तुझ्या घरच्या लोकांना किती त्रास दिला, तुझ्या आईवडिलांना, तुझ्या भूमीला, मी सगळ्यांना किती त्रास दिला आहे आणि तू मला माफ का करशील? हे बघ, तू मला माफ करूही नकोस. मी तशी अपेक्षाही ठेवलेली नाही आहे. फक्त तू एक काम कर, तू याच्यावरती सह्या कर आणि मी ज्या काही चुका केल्यात ना त्याची मला एवढी तरी शिक्षा मिळू दे. मला प्रॉपर्टीमधून तू बेदखल कर आकाश, माझी काही हरकत नाही आहे आणि मला काही वाटणारसुद्धा नाही आहे. तेव्हा तू हे घे, याच्यावरती सह्या कर आणि मोकळा हो. राजाराम यांना या फाईल तू देऊन टाक. तेव्हा इकडे आता रागिनी स्वतः पेपरवरती आकाशला सह्या करायला सांगत असते आणि स्वतःला प्रॉपर्टीमधून बेदखल करायला सांगत असते. तेव्हा इकडे आकाशसुद्धा आता भूमीकडे बघतो. भूमी आकाशला खुणावत्याने म्हणते, सह्या कर म्हणून, कारण त्याचीसुद्धा गरज आहे प्रेक्षकांनो. कारण ती रागिनी आहे आणि रागिनी कधी बदलेल काही सांगता येत नाही. ती त्या घरामध्ये उगाचच आलेली नाही आहे. एवढं प्लॅनिंग प्लॉटिंग करून नक्कीच तिच्या डोक्यामध्ये, मनामध्ये तिने खूप मोठा प्लॅन तयार केलेला आहे या घराला उद्ध्वस्त करण्यासाठीचा आणि म्हणूनच तिने त्या घरामध्ये खूपच वेगळ्या पद्धतीने शिरकाव केलेला आहे. तेव्हा इथे आकाश आता त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करतो आणि त्याच्यामधून रागिनीला बेदखल करून टाकतो. त्यानंतरला रागिनी म्हणते, या घ्या, या फाईल घ्या. तेव्हा ती राजाराम काकांकडे आता फाईलसुद्धा देते. तेव्हा इकडे भूमी येते आणि म्हणत असते की आत्या, तुम्ही इथे कशाला आला होता ते आकाशला सांगताय ना. तेव्हा रागिनी म्हणते की भूमी ये ना, तू सुद्धा आकाशच्या शेजारी येऊन बस. तेव्हा भूमी आकाशच्या बाजूला बसते. त्यानंतरला रागिनीने जी खीर आणलेली असते ती खीर ती घेते आणि म्हणते की ही खीर मी माझ्या हाताने बनवली आहे, तुम्ही दोघांनी ही खीर खायची आहे. आणि इथे आता रागिनी स्वतःच्या हाताने भूमीला ती खीर भरवते. भूमीसुद्धा तिच्या हातून ती खीर खाते. त्यानंतर आकाशलासुद्धा भरवते. दोघांनाही ती प्रेमाने आपल्या हाताने खीर भरवते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश, तुला ही खीर खूप आवडते ना, म्हणून तुमच्या दोघांसाठी मी माझ्या हाताने ही खीर बनवलेली आहे. तेव्हा तिथे राजाराम काकासुद्धा असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, अहो, मला माहिती आहे तुम्हालासुद्धा ही खीर खूप आवडते ना, मी तुमच्यासाठी आणू का खीर खायला? तुम्ही पण खाऊन घ्या. तेव्हा इथे राजाराम काका आता रागिनीकडे बघतसुद्धा नाही. ते सरळ तिथून निघून आता बाहेर जातात. कारण त्यांना रागिनीजवळ बोलायची इच्छासुद्धा नसते. कारण रागिनीने खूपच चुकीचं काम केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाला अजिबात ही गोष्ट आवडत नसते की आकाश आणि भूमी दोघेजणं व्हॅलेंटाईन डे साजरे करतील. तेव्हा इकडे भूमीचं गिफ्ट जेव्हा येतं तेव्हा पौर्णिमा त्या माणसाला भेटते आणि म्हणते की एक काम करायचं, मी तुला हवे तेवढे पैसे देईन, पण हे जे तू गिफ्ट आणलेस ना त्याच्यामधले गिफ्ट बाजूला करायचं आणि ही राख त्याच्यामध्ये भरायची. आणि तसंच केलेलं असतं. गिफ्ट बाजूला करून त्याच्यामध्ये राख त्या माणसाने भरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, भूमी हे बघ, तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलेलं आहे. तेव्हा इथे भूमी आनंदाने ती खोलत असते. तेव्हा ती खूपच जास्त घाबरते आणि ते गिफ्ट फेकून देते. तेव्हा त्याच्यामधून राख बाहेर आलेली असते.